वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मगरे सा राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम। दुर्वासोनुता दुःख विमोचक दुर्वासोनुता दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम। दुर्जन संगमहारी राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम। वाह राजा राम। शरणागत बिना चरणी में शरणागत बिना शरणागत बिना चरणी में करुणा दृष्टि निहारी राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम।
ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु देवा कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु देवा कीर्तनी, ये सद्गुरु राया। मती मंदानी काहीच नेणो, मती मंदानी काहीच नेणो, इच्छा तव गुण गाया कीर्तनी, इच्छा तव गुण गाया कीर्तनी, ये सद्गुरु राया। जनार्दन सद्गुरु तेरी नवी, जनार्दन सद्गुरु तेरी नवी, सांख्य अथवा न्याया गुरुरे, सांख्य अथवा न्याया गुरुरे, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु देवा कीर्तनी, ये सद्गुरु राया। राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम गजर करा, राम 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 राजा राम सीताराम, 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 राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम। पंढरीनाथ महाराज की जय, कुंडलिका वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, भारत माता की जय, गो माता की जय, सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ, मंगल मूर्ति मोरया। तुमचा माईक चालू आहे, थोडंसं वाढवायला पाहिजे तुमचा माईक, सांगा ना. याचा वाढवायला पाहिजे, ठीक, कोणी आलं तर सांग. नमन माझे, नमन माझे गजवदना,
नमन माझे गजवदना सर्व भावे धरू चरणा सर्व भावे धरू चरणा नमन माझे गजवदना तोहा गौरी हरतनय तोहा गौरी हरतनय भक्ता लागी जो तत्पर भक्ता लागी जो तत्पर विघ्ने निवारी क्षणात विघ्ने निवारी क्षणात नागत्याचे एकदंत नागत्याचे एकदंत नमन माझे गजवदना नमन माझे गजवदना नमन माझे गजवदना एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण नाव त्याचे गजानन नाव त्याचे गजानन नमन माझे गजवदना नमन माझे गजवदना नमन माझे गजवदना मध्यम गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया. श्रोते हो, आम्हा कीर्तनकारांना जणू नांदीच करावी लागते. जशी नाटकाची नांदी असते त्याप्रमाणे कीर्तनाची नांदी म्हणजे बोलण्याची नांदी अशाने करावी लागते की आपण कीर्तनाला आलेलो आहोत. आणि कीर्तन म्हणजे काय? समाज प्रबोधनाचं उत्तम साधन. आणि कीर्तनाचा हेतू असा, कीर्तनामुळे ज्या अनेक गोष्टी शक्य होतात त्यामध्ये एक म्हणजे सामूहिक उपासना, सामूहिक गजर. आणि बघा, आपण म्हणतो कीर्तनासाठी लागते, आपली कार्यक्रम पत्रिका लागली आहे, आपण फेसबुकवर इंस्टाग्रामवर सगळीकडे स्टेटस ठेवून झाला. लोक कीर्तनाला आली सुद्धा बर का. पण कीर्तनाला आल्यानंतर जर सामूहिकरित्या नाम गजरच कमी पडला आणि अशीच जर लोकांना कळलं नाही इथे कीर्तन चालू आहे तर काय वर उपयोग. आणि ज्या उत्सवामध्ये आहोत तो उत्सव किती मोठा हो. जवळजवळ 350 वर्षांनी आपल्या गणरायाचं शेंदूर लेपन करून पुन्हा प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. आणि
आणि अशा या ऐतिहासिक वारसा असलेल्या कसबा गणपती समोर आपण सर्वच जण नतमस्तक आहोत. आपण दर्शनाला येतो, कीर्तनाला येतो, पण कीर्तनामध्ये आल्यानंतर सर्वात महत्वाचं काम म्हणजे सामूहिक गजर. त्याने काय होतं, एकतर श्रोता आणि वक्ता यांच्यात उत्तम संवाद होतो. बघा, कुठलीही कला म्हणजे काय, तर तो दोघांमधला संवाद आहे. श्रोता आणि वक्ता यातला संवाद. थोडं जर का इकडे तिकडे झालं की लगेच श्रोत्यांच्या कपाळावर आठ्या आल्या की समजायचं काहीतरी बोलताना तंत्र चुकलंय. हा संवाद आहे. आणि दुसरं सर्वात महत्वाची गोष्ट अशी की इथे बरेच खांब आहेत आणि त्या खांबांना टेकून जर आपण बसलो आणि आपली छान समाधी लागली निद्रेमध्ये तर अवघड होईल. आणि त्यासाठी कीर्तन असतं की ज्यामध्ये जागं ठेवण्याचं काम कशाने हो, शरीराने आणि मनाने सुद्धा जागं ठेवण्याचं काम हे कीर्तन करतं. आणि म्हणून तसा सामूहिक गजर छान उत्तमपणे करूयात. इथे आत जागा आहे, इथे येऊन बसलात आत तरी चालेल. इथे व्यवस्थित जागा आहे बसण्यासाठी, इकडनं या, बसायला काही हरकत नाही. त्याप्रमाणे छान असा गजर सामूहिकरित्या आपण करूयात. मंगलमूर्ती मोरया, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. त्याप्रमाणे आजच्या निरूपणाच्या अभंगामध्ये एकनाथ महाराज आपल्याला सांगतात की जो गणराय, जो बुद्धीची देवता आहे, जो अनेक संकटांचं हरण करणार आहे, अशा त्या गणेशाला काय बरं करावं. नमन माझे गजवदना, सर्व भावे धरू चरणा. अशा त्या गजाननाला शरण जावं, त्या गजाननाला नमन करावं. मग असा हा गजाननाचं ध्यान नमन करायला कोण सांगतात हो, तर एकनाथ महाराज सांगतात. मग आता प्रश्न पडेल, एकनाथ महाराज आणि गणरायाचं स्तवन कसं बरं. बघा, एकनाथ महाराज म्हणजे पंढरीनाथाचं स्तवन करतात. मग एकनाथ महाराज गणरायाचं स्तवन कसं बरं करतात. तर गोष्ट अशी आहे की हा भेद आपण करतो. थोडा तबल्याचा पण आवाज वाढवा. हा भेद आपण करतो, पण संत मंडळी नाही. संत मंडळींसाठी सगळ्या गोष्टी, सर्व देवता या समान आहेत. का? कारण ते निर्गुण परब्रह्म आहेत. त्या परब्रह्माची उपासना ते करतात. ही रूप आहेत. जसं बघा, आपल्या प्रत्येकाकडे असतं, आपल्याला एक नाव असतं, जन्मपत्रिकेनुसार अक्षर जे आलं असतं त्यावरनं नाव ठेवलं जातं. आपण जे ऑफिशियल नेम म्हणतो ते नाव असतं. घरचं आपल्याला लाडाने म्हणतात ते नाव एक असतं. सासरी अहो म्हणतात ते नाव वेगळं असतं. म्हणजे काय, अशी ही वेगवेगळी नावं आहेत, पण व्यक्ती एक एक नियम. कोणत्याही नावाने हाक मारल्यानंतर तीच व्यक्ती उत्तर देते. तसं ते निर्गुण परब्रह्म एक आहे, त्याची ही रूप वेगवेगळी आहेत. आणि हा भाव संतांना माहिती आहे, म्हणून ते भेदाभेद करत नाहीत. त्यांच्यासाठी रूप महत्वाचं आहे, ते निर्गुण परब्रह्म महत्वाचं आहे. आणि असे शांती ब्रह्म असणारे एकनाथ महाराज कसे, त्यांच्यासाठी ही आर्या फार सुंदर आहे. श्री एकनाथ सदनी, श्री एकनाथ सदनी, माधवजी सर्व काम हे करितो. श्री एकनाथ सदनी, माधवजी सर्व काम हे करितो. स्वकरे चंदन घासी, स्वकरे चंदन घासी, गंगेचे पाणी कावडी भरितो. राम राम राम
रामा 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 रघुत्तमा रामा रामा. असे शांतिब्रह्म असणारे एकनाथ महाराज, ज्यांच्या घरी भगवंत खुद्द पाणी भरतो, श्रीखंड म्हणून राहतात, असे एकनाथ महाराज. आणि असे एकनाथ महाराज आपल्या आजच्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात, नमन माझे गजवदना सर्व भावे धरू चरणा मंगल मूर्ती मोरया. आता नांदी झालीये, त्यामुळे आता लक्षात ठेवायचं, सामूहिक गजर आला की छान गजर करायचा, म्हणजे आपण दोघी जण जागे राहतो. कीर्तनकारासाठी महत्वाचं असतो हे सुद्धा. नाहीतर बोलतायत आणि मनाने तिसरीकडेच गेलेत, असं माझंही होता कामा नये आणि तुमचंही होता कामा नये, म्हणून गजर महत्वाचा. त्याप्रमाणे एकनाथ महाराज सांगतात की शरण जा, नमन करा, पण कोणाला बरं शरण जा? तर जो गज वदन आहे, ज्याचे मुख गजाचे आहे, अशा त्या गजवदनाला शरण जा. आणि कसं शरण जा? सर्व भावे धरू चरणा. आता प्रश्न पडेल, भाव्यांचा कुलवृत्तांत किंवा संमेलन आलं का? सर्व भावे, सगळे भावे शरण जा असा अर्थ नव्हे हो. सर्व भावे म्हणजे आपल्या सर्व भावांनी, जे आपल्या अंगी भाव आहेत, त्या सात्विक भावांनी त्या भगवंताला शरण जा, म्हणून सर्व भावे धरू चरणा. मग शरण जाणं का बरं महत्वाचं आहे? आपल्याला समर्थ फार सुंदर सांगतात. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, शरणागतता नमस्कार का बरं करावी? तर निशेष करिता नमस्कार, नासती दोषांचे गिरीवर. जेव्हा आपण संपूर्ण भावाने शरणागततेने नमस्कार करतो, त्या नमस्काराने काय होतं? नासती दोषांचे गिरीवर. म्हणजे बघा, दोष मनुष्याच्या अंगी एवढे की जे डोंगराप्रमाणे झाले. गिरी म्हणजे डोंगर. आणि त्या दोषांचं हरण कशामुळे होतं? जेव्हा भगवंताला शरण जातो, नमस्कार करतो, त्याने हे साध्य होतं. मग आज असा नमस्कार कोणाला बरं करायचा आहे? तर आजचा अभंग आपल्याला सांगतो की जे मंगलमूर्ती आहेत, विघ्नहर्ता आहेत, अशा त्या गणेशाला नमस्कार करायचा आहे. पण आजच्या अभंगामध्ये आणि सूत्र श्लोकामध्ये आपल्याला गणेशाचं सगुण आणि निर्गुण दोन्ही रूप दिसतात बरं का. बघा, आपला सूत्र श्लोक काय आहे? गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. आणि बघा, आपण जसं प्रश्नपत्रिकेमध्ये करतो, आपण सगळ्यांनी पेपर दिलेत 10वी 12वी, त्यामध्ये आपण काय केलेलं आहे बघा, जे अवघड प्रश्न असतात ते काय करायचे? आधी सोडवायचे. आता हा मुद्दा वेगळा आहे की काही जण आमच्या शाळेमध्ये नुसती प्रश्नपत्रिकाच लिहून येतात, ती गोष्ट वेगळी, उत्तरपत्रिकेत सुद्धा. पण ज्यांनी अभ्यास केलाय ते काय करतात? तर प्रश्नपत्रिकेमधले अवघड प्रश्नांचा विचार करून घ्यायचा, कारण सोप्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत. तसं अभंगामध्ये मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा सूत्रश्लोक सांगतो. म्हणजे काय हो? तर सगुण रूप कळतं, पण निर्गुण रूप कळणं अवघड आहे. आणि सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचीच आपल्याला तयारी हवी. मग गणेशाचं निर्गुण रूप कसं आहे बरं? तर असं आपल्या पुराणांमध्ये सांगतात. आपल्या सगळ्यांना आजकाल प्रूफ लागतं. काय पुरावा आहे? पुरावा सांगा. पुराणाने सगळी कामं होतात. तर पुराण आपलं असं सांगतं की पुराणांमध्ये सृष्टी प्रक्रिया जी सांगितली, त्या सृष्टी प्रक्रियेमध्ये प्रथमतः भगवंताला जेव्हा वेगवेगळी रूप धारण करावीशी वाटली, आधी ते निर्गुण परब्रह्म एक होतं. जेव्हा त्याला सगुणामध्ये यावंसं वाटलं, तेव्हा काय झालं? तर प्रथमतः
एक महागंभीर धीर असा ध्वनी प्रकट झाला आणि ज्या ध्वनीला आपण म्हणतो ओम, हा ध्वनी त्यामधून प्रकट झाला आणि त्यानंतर भगवंताने वेगवेगळ्या रूपांमध्ये या सृष्टीमध्ये अवतरले, सृष्टीच्या कार्यासाठी ते आले. आणि मग आपल्याला दिसून येतं की ही सृष्टी निर्माण झाली, वेगवेगळे गण निर्माण झाले, मनुष्य प्राणी निर्माण झाले, प्राणी पक्षी निर्माण झाले आणि सृष्टी तयार झाली. आणि त्या सृष्टीच्या नियमासाठी, उत्पत्तीसाठी ब्रह्मदेवांची नियुक्ती झाली. ती सृष्टीचं चलन होण्यासाठी, चालवण्यासाठी विष्णूंची उत्पत्ती झाली. विष्णुदेवांनी ते कार्य स्वीकारलं आणि जशी एखादी गोष्ट उत्पन्न होते तसा त्या गोष्टीला नाश सुद्धा असतो आणि म्हणून लयाचं कार्यही महत्वाचं. आणि त्या लयाच्या कार्यासाठी महादेवांची नियुक्ती झाली, शिवशंकरांची नियुक्ती झाली. पण मूळ रूप काय होतं निर्गुणाचं? तर ओंकार. आणि म्हणून आपल्याला अनेक संत सज्जन या पुराणांचाच दाखला घेऊन सांगतात की म्हणून असं हे गणरायाचं निर्गुण रूप जे ओंकारामध्ये आहे आणि त्याहून पुढे सृष्टी निर्मिती झाली. म्हणून तुकाराम महाराज या प्रसिद्ध अभंगामध्ये म्हणतात, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तो हा गजानन माया बाप ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासांची ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, रूप गणेशाचे, रूप गणेशाचे. आपल्याला तुकाराम महाराजांचा हा प्रसिद्ध अभंग माहिती आहे. असं हे ओंकार स्वरूप असणार गणरायाचं निर्गुण रूप. आता काही जण म्हणतात, हो इथलं ओंकार प्रधान कोण कोण आला म्हणणंच, म्हणण्याची कला आहे. नाहीतर म्हणलं ओंकार प्रधान रूप गणेशाचे तर कोणीतरी ओंकार प्रधान हजर म्हणेल. त्यामुळे म्हणणं कसं, कुठे थांबताय ते महत्वाचं. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. नाहीतर असं घडतं, एकदा आम्हाला असं छान गावाकडे कीर्तनासाठी बोलवलं. आम्ही आपली ओला उबेर केली, साथीदारांना घेऊन गेलो सगळेजण. आणि जाता जाता गाडीला काहीतरी बिघाड झाला गाडीमध्ये, म्हणून एक जण भेटला, त्याच्या एका वाहनातून आम्ही गेलो. आणि तिथे पोहोचल्यावर विचारलं, काय आलात ना व्यवस्थित तुम्ही? आणि आम्ही सांगितलं, हो हो कसे तरी आलो बाबा. कसं, आम्ही दोघे बैल गाडीतून आलो. म्हणायचं काय होतं, आम्ही दोघे बैलगाडीतून आलो, पण थांबले कुठे? आम्ही दोघे बैल गाडीतून आलो, ते आहे हे कळलंच बैल, पण थांबणं कुठे हे महत्वाचं. म्हणून ओंकार प्रधान होऊ द्यायचं नाही. ओंकार प्रधान रूप गणेशाचे असा त्याचा खरा अर्थ. असा हा निर्गुण निराकार असणारा गणराय जो ओंकार स्वरूप आहे. मग हे निर्गुणाकार रूप कळलं, कारण बघा जर ओम आपण त्याला जर आडवा पद्धतीने काढला तर गजवदनासारखा दिसतो. आणि
आणि असं ते सगुण रूपामध्ये गणरायाचं रूप आपल्याला दिसतं. कसं ते गणरायाचं सुंदर रूप? तर त्या गणरायाच्या रूपामध्ये बघा, विशाल असं मस्तक आहे, बारीक असे डोळे आहेत, वक्र अशी शुंड आहे, सोंड आहे, सुपासारखे कान आहेत, विशाल असं उदर आहे, एका हातामध्ये मोदक आहे, दुसरा हात वरदासाठी दिलेला आहे, आणि वाहन सुद्धा कसं आहे, उंदीर आहे. आता श्रोते हो, गंमत बघा बर का, आपण गणरायाचं रूप हे बघतो, पण फक्त त्या रूपाकडे बघून काय करायचं हो? नामस्मरण तर करतोच, पण समर्थ म्हणतात तसं गणाधीश ध्याने गणाधीश होणे. ते सगुण रूपाकडून काही ना काही गुण नेहमी शिकायला हवे. त्या गुणांचं शिकणं, गुण शिकल्यानंतर गुणाधीश जसे गणराय आहेत तसं आपणही होतो. मग त्या रूपाकडनं काय बरं गुण दिसतात? तर बघा, अगदी पटकन समजून घ्यायचं आणि आख्यानाकडे वळायचं. गणरायाच्या रूपाकडे बघा, त्याचा पहिला काय, विशाल मस्तक आहे. आणि गणरायाचं मस्तक असं आहे, गजवदन असं आहे की हत्ती हा कशासाठी ते मस्तक प्रसिद्ध आहे? तर निर्भयता. म्हणून पूर्वीच्या काळी बघा, जे काही गड किल्ले होते त्यांच्या रक्षणासाठी जे भले मोठे दरवाजे असायचे, दिंडी दरवाजे त्यांना म्हणतो, त्या दरवाज्यांना खिळे लावलेले असायचे. का? कारण त्या दरवाजातून कोणी भेदून ते आत येऊ नये. आणि तो दरवाजा तोडण्यासाठी कोणाची नेमणूक असायची? तर गजदलाची नेमणूक असायची. हत्तींचं दल पाठवलं जायचं आणि त्या दरवाजावर जेव्हा ते धडक मारायचं तेव्हा पुढे जे काही किल्ल्यांचं भेद करायचं असेल त्यासाठी गजदल असायचं. पण मग कोणी म्हणेल, पण त्या गजाला, हत्तीला सुद्धा चिलखत लावलेलं असतं त्याच्या गंडस्थळावर. पण चिलखत आहे म्हणून तो धडक मारत नाही बर का, तर धडक मारण्याची वृत्ती आहे म्हणून चिलखत लावलंय. आणि ही निर्भयता गणेशाकडून शिकायची. तो कशालाही घाबरत नाही, कुठलंही आव्हान आलं त्याला सामोरं जातो. आणि तशी निर्भयता त्या मस्तकाकडून घ्यायची, ती आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. बघा, अनेक संतांची उदाहरणं देता येतील. अहो, आपल्या माऊलींचं उदाहरण घ्या. गीता ही मराठीमध्ये माऊलींनी आणली ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये, पण तो काळ असा होता की ज्याच्यामध्ये हे कार्य अतिशय अवघड होतं. स्वतः ज्ञानेश्वर महाराजांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं, पण त्यांनी हे केलं. ही निर्भयता त्यांनी आपल्या अंगामध्ये बांधली. कल्पना चावला, सुनीता विलियम यांचं उदाहरण घ्या. अंतराळवीर आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. कल्पना चावलांचा त्या अंतराळवीरामध्ये, अंतराळयानामध्ये काही त्यांचा अपघात घडला, पण सुनीता असं म्हणल्या का की कल्पनांचं असं झालं, मी जाणारच नाही अंतराळयानात? त्या जर अंतराळयानात गेल्याच नसत्या तर आपल्याला शोध लागलेच नसते. ही निर्भयता अंगी आणली पाहिजे. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. त्यामुळे त्या गणेशाच्या रूपाकडून, त्या मस्तकाकडून काय घ्यायचं, अशी निर्भयता आवश्यक आहे. आपल्या भारताने बघा, आपल्या या वर्षामध्ये, अनेक वर्षांमध्ये चंद्रयान आपण यशस्वी करून दाखवलं. आपले शास्त्रज्ञ असे म्हणले असते तर नाही, आधीचे आमचे 2 प्रयोग असफल झालेत, आता आम्ही काही पुन्हा प्रयोग करणार नाही, असं शास्त्रज्ञांनी म्हणलं तर आपल्याला नवनवीन शोध लागतील का हो? ही निर्भयता अंगी मांडली पाहिजे की कुठलंही संकट आलं तरी त्याला सामोरं जाण्याची ताकद पाहिजे. पण हा, वेड धाडस सुद्धा बरोबर नाही बर का. वेडी शक्ती उपयोगाची नाही, वेड धाडस उपयोगाचं नाही. अभ्यासाने ते साध्य करावं आणि त्यासाठी गणरायाचे डोळे सूक्ष्म आहेत. म्हणून सूक्ष्म नजरे, बारीक डोळे. समर्थ म्हणतात, अभ्यासोनी प्रकटावे. जे काही तुम्ही कार्य कराल त्याचा आधी संपूर्ण अभ्यास करा आणि अभ्यासानेच प्रकट व्हा.
म्हणून निर्भयता आहे, पण निर्भयतेबरोबरच सूक्ष्म नजर, अभ्यास सुद्धा त्या गोष्टीचा आवश्यक, ते आपल्याला गणरायाचे डोळे सांगतात. मग बघा, असं सगळं उत्तम असेल तर समाजामध्ये निंदकांची काही कमी असते का? आत्ताच आपण अनुभव घेतला. चांगलं काही चाललं असलं की लोकांना ते बघवत नाही, पण आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि म्हणून ते काम कोण शिकवतं? सुपासारखे कान. आता आधी आजकालच्या मुलांना सूप म्हणजे नक्की कुठलं हे सांगावं लागतं, नाहीतर मॅनचाव सूप, कॉर्न सूप, ब्रोकोली सूप असं सूप वाटतं. पण त्यांना सूप म्हणजे दाणे पाखडण्याचं साधन हे दाखवावं लागतं, पाखडणी करण्याचं. आणि सूप काय करतं बघा, तर जे दाणे आहेत ते आत ठेवतं, खोलपट टाकून देतं. त्याप्रमाणे काय करायचं, कोणीही निंदा करू देत त्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं काम नित्य नियमाने करत राहायचं. महाराज म्हणतात, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. त्यामुळे निंदकांकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणून म्हणतोच ना, निंदकाचे घर असावे शेजारी. तेही असणं आवश्यक आहे. आपल्याला आपला अभ्यास कळतो, त्यावर मात कशी करायची ही ताकद आपल्याला येते. आणि म्हणून ते सुपासारखे कान आपल्याला ते दर्शवतात की जे काही निंदक आहेत, जे काही चांगलं नाहीये ते सोडून द्या, चांगलं ग्रहण करा, चांगलं ऐका आणि तशी आपली वर्तवणूक ठेवा. हे सांगतात सुपासारखे कान. पण हे सगळं असलं तरी, एवढं सगळं असल्यानंतर काय होतो, गची बाधा होण्याची शक्यता आहे. तो अहंकार येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून महाराज सांगतात, घातक मद अवलोकी. तो अहंकार अतिशय घातक आहे. एकदा त्याचा प्रवेश तुमच्यामध्ये झाला की काहीही उपयोग नाही. म्हणून त्या अहंकाराचा नाश होण्यासाठी गणरायाकडे काय आहे, काय शिकवतो गणराय? लवचिक, तुंड, शुंड. सोन कशी आहे? लवचिक आहे. ती पडलेली सुई सुद्धा उचलते, तर मोठा वृक्षही उन्मळून पाडते. म्हणजे तुम्ही कसं असणं आवश्यक आहे? माणसामध्ये लवचिकता असणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून बघा, युधिष्ठिराने जेव्हा राजसूय यज्ञ केला तेव्हा सोन्याची द्वारका असलेले भगवान, पण भगवान त्या यज्ञामध्ये आहेत. सगळ्यांना भगवानांनी सांगितली तुम्ही हे काम करा, तुम्ही ते काम करा. पण भगवंतांनी काय बरं काम केलंय, तर त्या राजसूय यज्ञामध्ये जे सर्वजण संत सज्जन जेवायला आले, भोजनासाठी आले, त्यांच्या उष्ट्या पत्रावळी उचलण्याचं काम भगवंतांनी केलंय. भगवंत म्हणले का, मी द्वारकेचा राजा आहे, पांडवांचे मार्गदर्शक आहेत. यदुराणा तो होता, पण त्याने सुद्धा काय केलं, संत सज्जनांच्या उष्ट्या पत्रावळी उचलल्या. अशी लवचिकता असणं गरजेचं आहे. तुम्ही व्यवस्थित अभ्यासाने असा, हुशार असा, सगळ्या गोष्टी आहेत, पण जर गर्व असेल तर त्यांचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून तो अहंकार त्याग करा, यासाठी आपल्याला शिकवते ती गणरायाची सोंड जी लवचिक आहे. आणि हे सगळं आहे. आणि त्याबरोबर काय बरं, विशाल असं उदर सुद्धा आहे. खरं आपल्याला विशाल उदर आवडत नाही बरं, त्यासाठी म्हणूनच जिम आहेत सगळे, त्यासाठी जिम सगळे आहेत. विशाल उदर आवडत नाही. पण गणरायाचं विशाल उदर काय सांगतो? आध्यात्मिक दृष्ट्या अर्थ बघायला गेला तर तो गहन आहे, खूप मोठा अर्थ आहे. गणरायाचं उदर सांगतं की एखादा चुकला तर त्यासाठी त्याला रागवू नका, ते अपराध पोटामध्ये घेण्याची क्षमता सुद्धा असायला हवी. आणि म्हणून ते विशाल उदर आपल्याला सांगतंय की असं एखाद्याला चुकलेल्याला क्षमा करण्याची ताकद सुद्धा स्वतःमध्ये ठेवा, असं ते विशाल उदर आहे. हातामध्ये जो आपल्या सगळ्यांना आवडतो तो मोदक आहे. आता तो काका हलवाईंचा आवडतो का चितळ्यांचा ही गोष्ट वेगळी, तर हातामध्ये मोदक सुद्धा आहे. तो मोदक काय सांगतो हो, पण तर नुसता मोदक खाऊ नका, त्या मागचा अर्थ काय? मोदक यामध्ये मुद हा धातू आहे.
म्हणजे जो कायम आनंद देतो तो म्हणजे मोदक. आणि गणरायाचं रूप असं आहे जे कायम मनाला आनंद देणार आहे. तसं तुम्ही नेहमी आनंदी राहा हे त्या मोदकाकडनं शिकावं. आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे उंदीर वाहन. या उंदीर वाहनावर का बरं स्वार आहे त्याकडनं काय शिकावं? सतत उद्योगशीलता, कायम एखाद्या गोष्टीमध्ये रममाण राहणं, उद्योगी राहणं. उद्योगी म्हणजे काय उद्योग करून ठेवलाय तो उद्योग नाही. उद्योगी राहणं म्हणजे सतत एखादं काम करणं, एखाद्या कामामध्ये रममाण राहणं. कारण उंदीर हे काळाचं प्रतीक आहे. काळ हा पुढे सरकतच राहणार, तो थांबणार नाही. म्हणून तुम्ही पण थांबू नका, सतत कार्यमग्न राहा, उद्योगशील राहा. हे आपल्याला या वाहनातून शिकायला मिळतं. असं हे गणरायाचं सुंदर असं सगुण रूप ज्याचा हा अर्थ आपण बघितला. आणि म्हणून गणाधीश ध्याने गणाधीश होणे. नुसतंच त्या रूपाकडे बघून नामस्मरण करायचंच, पण हे गुण अंगी आणण्याचा नक्की प्रयत्न करा. का? कारण तो गणराय कसा आहे हो, आपल्याला महाराज सांगतात त्याप्रमाणे, तो हा गौरी हर तनय भक्ता लागी जो तत्पर. जो भक्तगणांसाठी कायम तत्पर आहे, त्यांच्या मदतीसाठी उत्सुक आहे, असा गणराय आहे. आणि म्हणून तो काय करतो? विघ्ने करी दूर नाव त्याचे एकदंत मंगलमूर्ती मोरया. नुसतं एक चरणच थांबवायचं नाही, सगळी चरणांचा अर्थ जर कळाला तर अभंग पूर्ण झाला. नाहीतर एक चरण सांगून लगेच पूर्वपद्य म्हणायचं नाही. बाकीच्या चरणांचा अर्थ काय तोही सांगायला हवा. त्यामुळे गणराय काय करतो? विघ्न हरता असं त्याला म्हणतात. विघ्नांचा नाश जो करतो. आणि म्हणून सुभाषितकार आपल्याला सांगतात की त्या गणरायाचं स्मरण कधी बरं करावं? तर सुभाषितकार सांगतात, विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते मंगलमूर्ती मोरया. बराच वेळ निरूपण चाललंय त्यामुळे खांब जवळ येत, जवळ करू नका खांबांना, जागा राहा. म्हणजे म्हणून गजर करायचा मध्ये मध्ये, मंगलमूर्ती मोरया. याप्रमाणे जो विघ्न दूर करतो, विघ्न हरता आहे असा गणराय. म्हणून कधी स्मरण करायचं? विद्यारंभे, विद्येचा आरंभ जेव्हा करतो तेव्हा काय करतो? श्री गणेशाय नमहा असं आपण लिहितो. पहिल्यांदा गणपती, गणेश हे अक्षर लिहायला शिकवतो. विवाहेच, मंगल कार्यांमध्ये आपण माहितीये प्रथम गणरायाची पूजा असते. प्रवेशे निर्गमे तथा, प्रवेश करताना सुद्धा आपण गणरायाचं स्मरण करतो. नवीन घरामध्ये बाहेर निघताना सुद्धा करावं, नाहीतर फक्त प्रवेश करतानाच करायचं, बाहेर जाताना विसरून जायचं असं नको. म्हणजे नित्य त्याचं स्मरण करा. संग्रामे संकटे चैव, युद्धाला जाताना गणरायाचं स्मरण आहे. आणि असं जेव्हा आपण स्मरण करतो तेव्हा त्या संकटकाळी तो आपल्यासाठी नक्की येतो. पण म्हणून असं म्हणायचं नाही हो की काही संकट आलं आहे, गणपती घेईल बघून, मंगलमूर्ती आहेत घेतील बघून. तुम्ही आधी प्रयत्न करा. तुमचा जसा प्रयत्न असेल त्या प्रयत्नांना जर यश आलं नाही तर मग गणराय कायम आहेच. पण तुम्ही आधी स्वतः प्रयत्न करा, हेही गणराय आपल्याला सांगतात. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की असं शरण कोणाला बरं जा? तर भौतिक जगामध्ये किंवा इथे आपल्याला हे द्या ते द्या म्हणून इतरांच्या पाया पडतो आपण. आता निवडणुकांमुळे तर आपल्याला जास्त माहितीच असेल, यांना मत द्या त्यांना मत द्या, पाया इतरांच्या पडण्यापेक्षा कोणाचा शरण जा? तर जो गणराय आहे, जो विद्येची देवता आहे त्याला शरण जा. कारण तो कसा आहे? तो मंगलमूर्ती आहे. तो मंगलमूर्ती आहेच, पण तुम्हाला सुद्धा जर मंगलमूर्ती व्हायचं असेल, जीवन तुमचं आनंददायी करायचं असेल, तर हे गणरायाचं सगुण निर्गुण रूप लक्षात घेऊयात. त्या सगुण निर्गुण रूपाचा विचार करूयात. त्या ओंकार स्वरूपाची आराधना करूयात. या सर्व सगुण रूपाकडून या अनेक गोष्टी शिकूयात.
आणि गणाधीश नेतृत्व अंगी बाळगूयात, त्याचबरोबर गुणाधीश सुद्धा होऊयात, अनेक गुणांचा अधिपती असा आपणही होऊयात. कशामुळे हे घडेल सगळं? तर जेव्हा त्या गणरायाला आपण कायम शरणागत असू, त्या शरणागत भावानेच हे कायम घडेल. भाग्यश्री, त्या शरणागत भावानेच हे कायम घडणार आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, असा हा गणराय जो मंगलमूर्ती आहे, तो इतरांचं मंगल करतोच, तुमचंही मंगल, आपलंही मंगल नक्की करणार. पण त्यासाठी त्याच्या नित्य उपासनेमध्ये राहा, नामस्मरणामध्ये राहा, त्याचं ध्यान मनामध्ये कायम चिंतन करा. असा हा गणराय, त्याला शरण जा. म्हणून निरूपणाच्या अभंगामध्ये आपल्याला एकनाथ स्वामी हेच सांगतात, असे जे मंगलमूर्ती आहेत त्यांना शरण जा. आज या ठिकाणी कीर्तन करण्याची मला संधी मिळालेली आहे, त्यामुळे सर्व इथल्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. आम्ही दर्शनाला इथे येतच असतो. आपलाही इथे गुंडाचा गणपती आहे, कसबा गणपतीच्या इथेच गुंडाचा गणपती आहे, त्याची जबाबदारी आमच्याकडे असते. तोही गणपती आपण त्याचंही इथं जाताना दर्शन घेऊ शकता. आणि आता आपल्याला छान असं की कसबा मेट्रो स्टेशन जवळच आहे, त्यामुळे कुठल्याही दगडूशेठ, कसबा गणपती, गुंडाचा गणपती अशी सगळं आपल्याला करता येतं. त्याचंही आपण छान दर्शन घ्या. तीही आपली मूर्ती खूप त्याला मोठा इतिहास आहे, जसा याला ऐतिहासिक वारसा आहे त्याप्रमाणे. तर असं हे गणरायाचं रूप मनामध्ये चिंतूयात, त्याचं स्मरण करूयात आणि त्याला शरण जाऊयात. म्हणून एकनाथ स्वामी आपल्या निरूपणाच्या अभंगामध्ये तेच आपल्याला सांगतात. नमन माझे गजवदना, नमन माझे गजवदना, सर्व भावे धरु चरणा, सर्व भावे धरु चरणा, नमन माझे गजवदना. नमन माझे गजवदना, एका जनार्दनी शरणा, एका जनार्दनी शरणा, नाव त्याचे गजानन, नाव त्याचे गजानन, नमन माझे गजवदना, नमन माझे गजवदना, नमन माझे, नमन माझे, नमन माझे गजवदना. मंगलमूर्ती मोरया. मध्यंतरामध्ये छान खणखणीत आवाजामध्ये आपल्या दोन्ही हातांनी छान टाळी वाजवून त्या गजाननाचं स्मरण आपण करणार आहोत आणि छान त्या नामगजराचा आनंद घेऊन आख्यानाला सुरुवात करणार आहोत. आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे, नारदीय कीर्तनामध्ये पूर्व रंग आणि उत्तर रंगाचे दोन भाग असतात. पूर्व रंगामध्ये
विषयाचं निरूपण केलं जातं, अभंगाचं चिंतन केलं जातं आणि आख्यानामध्ये त्याला अनुरूप योग्य अशी कथा सांगितली जाते. त्यामध्ये मध्यंतर आपण करणार आहोत. मध्यंतरामध्ये छान त्या गणरायाचं ध्यान करूयात, स्मरण करूयात, नाम गजर करूयात. मी एक ओळ सांगेन, आपण माझ्या मागे म्हणा आणि असा छान गजर करून आख्यानाचा प्रारंभ आपण करणार आहोत. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. 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 पार्वती नंदन गजानना. पार्वती नंदन गजानना. पार्वती नंदन गजानना. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीकावरते हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. जय माता की जय. प्रभु श्री रामचंद्र की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया.
मंगळमूर्ती मोरया. त्रेतायुगातील ही सुंदर अशी कथा आपण जर बघितलं तर आपल्याला कळून येईल की गणपती हा अवतार, गणेश हे रूप हे प्रत्येक युगामध्ये आहे. का? कारण तो निर्गुण परब्रह्म आहे, ते आदि रूप आहे. आणि म्हणून असे गणराय जे प्रत्येक युगामध्ये दिसतात. आणि त्या त्रेतायुगातील ही कथा, सोन्याची लंका असणारे लंकाधिपती रावण म्हणजेच दशानन. आणि असे दशानन एकदा आपल्या लंकेच्या एका महालातील गच्चीवर आपल्या सगळ्या लंकेचं वैभव बघतायत. आणि ते वैभव बघताना त्यांना असं लक्षात आलं की त्या समुद्र किनारी त्यांची माता, जिचं नाव केकसी, ती वालुकामय शिवपिंडीची पूजा करत आहे. हे त्यांनी बघितलं. लंकापती तनयजिचा नामे शिवभक्त केकसी होती. लंकापती तनयजिचा नामे शिवभक्त केकसी होती. पार्थिव नित्य होती शिवपूजे सहजची रत होती. लंकाधिपती रावणाने बघितलं की आपली माता कशाची बरं पूजा करते, तर त्या वालुकामय शिवपिंडीची पूजा करते. हे काही रुचलं नाही आणि म्हणून लगेचच महालातून खाली आले, आपला रथ काढला आणि त्या ठिकाणी गेले. आणि आपल्या आईला विचारलं, माते, अगं तू हे काय करतेस? अगं मी एवढा सोन्याची लंका आहे माझी, सोन्याच्या लंकेचा मी राजा, आणि तू पूजा कशाची करतेस? तर या वालुकामय शिवपिंडीची. अगं मला सांगितलं असतंस तर सोन्याची शिवपिंडी तुला दिली असती. वाळूच्या शिवपिंडीची पूजा तू करतेस. तेव्हा केकसी मातेने सांगावं, अरे आपल्या उपासना पद्धतीप्रमाणे जे फळ आपल्याला हवंय त्याला त्या त्या गोष्टीचीच पूजा करावी लागते. असं मग काय हवंय तुला? अरे बघ, मला आता कैलास लोकाची प्राप्ती जर करायची असेल तर आपल्या उपासना पद्धतीत असं सांगितलंय की वालुकामय शिवपिंडीची पूजा करावी. तेव्हा रावण म्हणतो, अगं एवढं वैभव तुझ्या मुलाचं तुला माहितीये, एवढा पराक्रमी मी असा, सोन्याची लंका अशी माझी, तुला कैलास हवाय ना? थांब, तुला अख्खा कैलासच आणून देतो. मग कशाला पूजा करतेस त्याची? तुला अख्खा कैलासच आणून देतो, असं रावण म्हणाला. आणि निघाले महाराज कैलासाकडे. बघा, पूर्वरंगात बघितलं निर्भयता होती पण अभ्यास नव्हता. अभ्यासाने प्रकटावे नव्हते, त्या गोष्टीचा पूर्ण विचार केला नव्हता. आणि म्हणून रावण महाराज निघाले, कैलासाच्या इथे आले. आणि कैलासाच्या इथे येऊन आता राक्षसी वृत्ती असल्यामुळे काय केलं, कैलासच हलवायला सुरुवात केली. म्हणजे काय, कैलास घेऊन निघाला महाराज आपल्या मातेकडे. आणि म्हणून तो कैलास हलवायला सुरुवात केली तसा कैलास डगमगू लागला आणि सगळे शिवगण घाबरले. म्हणून काय केलं रावणाने, कैलास हलवायला सुरुवात केली. कसा, धरून
धरुनी नगराज रावण हलविला, धरुनी नगराज रावण हलविला, कैलासाला हालवितो बहुबळाने, कैलासाला हालवितो बहुबळाने, ऐसे करुनिया शिवगण ध्यायविला, ऐसे करुनिया शिवगण ध्यायविला, नंदी शिवगण मग स्मरति शंभुनाथा, नंदी शिवगण मग स्मरति शंभुनाथा. तो कैलास हरवायला सुरुवात केली तेव्हा सगळे शिवगण घाबरले आणि सगळ्या शिवगणांनी त्या कैलासावरच्या सर्व जणांनी भोलेराम शंकरांचा आसरा घेतला. त्यांना सांगितलं आता तुम्हीच आमचं रक्षण करा. भगवानांनी ते बघितलं आणि आपलं वजन फक्त वाढवलं आणि आता झालं काय, कैलास उचलायला गेला. शंकरांनी वजन वाढवल्यामुळे तो कैलास काही आता हलेना आणि रावणाची फजिती झाली. म्हणून त्या शिवशंकरांचं ध्यान सुरू केलं आणि त्या शिवशंकरांच्या ध्यानामध्ये त्या शिवशंकरांची शिवस्तुती करायला लागले. शिवशंकर गंगाधर, शिवशंकर गंगाधर, शिवशंकर गंगाधर. शंकर किती आहे म्हणून या कुठला शंकरा. शिवशंकर गंगाधर, शिवशंकर गंगाधर, गौरी हर, गौरी हर, गौरी हर हास्यवदन, शिवशंकर गंगाधर, शिवशंकर गंगाधर. गौरतनो हास्यवदन, गौरतनो हास्यवदन, मदन दहन पतित पावन, शिवशंकर गंगाधर, शिवशंकर गंगाधर, शिवशंकर, शिवशंकर, शिवशंकर. अशी शिवशंकरांची स्तुती केली मात्र आणि शंकर सुद्धा कसे हो आशुतोष. अशी थोडी भक्ती बघितली, शिवस्तुती त्यांनी ऐकली आणि लगेचच प्रसन्न झाले. आणि प्रसन्न होऊन त्या लंकाधिपती रावणाला म्हणाले, वरम ब्रूही, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. तुला जो कुठला वर हवा तो मागून घे. लंकाधिपती रावणाला तेच हवं होतं. अनायसे कार्य सिद्ध झालं आणि म्हणून तो म्हणाला, शंभूनाथा मला कैलास हवा आहे. बघ आता जे राहण्याचं स्थान तेच मागितलं. मला कैलास हवा आहे. माझ्या मातोश्रींना कैलास लोकाची प्राप्ती करायची म्हणून मी त्यांना सांगितलं मी कैलास आणून देतो. तेव्हा शिवशंकर म्हणतात, अरे दशानना, अरे तुझ्यामध्ये एवढी क्षमता आहे, तू फक्त कैलासच का मागतोस? तुझ्यात अशी क्षमता आहे की तू असे अनेक कैलास निर्माण करू शकशील. असं करूया, मी तुझ्यावर प्रसन्न आहे त्यामुळे मी काय करतो, मी तुला माझं आत्मलिंग देतो. ते तू आत्मलिंग घे, ते घेऊन जा लंकेमध्ये आणि काय कर, 3 वर्ष त्याची पूजा कर. जर 3 वर्ष सातत्याने त्याची पूजा केलीस तर काय होईल माहितीये? सातत्याने जर त्याची पूजा केलीस तर तू असे अनेक पर्वत निर्माण करू शकशील, अशी शक्ती तुला प्राप्त होईल. पण एक मात्र कर बर का, हे आत्मलिंग तुला मी देतो, पण हे नेताना एक अट आहे. ते कधी जाईस तोपर्यंत, लंकेमध्ये जाईस तोपर्यंत हे भूमीवर ठेवू नकोस. जोपर्यंत जाशील हे हातामध्ये घेऊन जा, भूमीवर ठेवू नको. भूमीवर ठेवल्यास ते तिथेच राहणार, चिकटून बसणार. त्यामुळे भूमीवर ठेवू नकोस, तसाच लंकेला जा. माझं आत्मलिंग तुला दिलंय, पूजा कर
ईश्वर होशील, असे अनेक पर्वत निर्माण करू शकशील. झालं. हेच रावणाला कैलासच हवा होता, आता तर काय म्हणले ईश्वरच होईल. आणि कशाने? फक्त आत्मलिंगाच्या पूजेने. काय आपल्याला ठीक आहे म्हणला, आनंदित झाला, ते आत्मलिंग घेतलं, भोलेनाथांना नमस्कार केला आणि निघाले. पण इकडे मात्र बाकीच्या सगळ्यांची सूत्र हलली. आणि हे सूत्र हलवणारे म्हणजे आमचे आदर्श कोण? नारद मुनी. नारद मुनींना ही वार्ता कळली मात्र आणि धाव घेतली ती भगवान महाविष्णूंकडे. महाविष्णूंकडे धाव घेतली आणि म्हणाले, देवा परम समर्था, देवा परम समर्था, दीन दयाळा प्रभो जगन्नाथा. देवा परम समर्था, दीन दयाळा प्रभो जगन्नाथा. आलो शरण तुला मी, दीन तुझ्या ठेवितो पदी माथा. असं महाविष्णूंना सांगितलं, वाचवा वाचवा, आम्हाला वाचवा, असं नारद म्हणाले. झालं. महाविष्णू म्हणाले, नारदा आता कुठली बातमी घेऊन आलात? काय झालं आता? नारद म्हणजे आमचे जसे आद्य कीर्तनकार तसे पहिले बातमी त्यांना मिळणार, त्यामुळे पहिलं न्यूज चॅनल हे नारदांचंच बरं का. सगळ्या इकडच्या तिकडच्या बातम्या पहिल्या आमच्या नारद मुनींना कळायच्या आणि त्याप्रमाणे म्हणले, होय झालंय असं, आता बहुतेक तुम्हाला शेवटचाच नमस्कार करतो. का बरे? काय झालं असं? काय झालं काय विचारता? अहो तो लंकाधिपती रावणाला कोणाकडे गेला? आणि आपल्या शिवशंकरांकडे. काय म्हणे, त्याला कैलास हवा होता, कैलास हलवला. सगळेजण घाबरले. महाविष्णूंनी वजन, शिवशंकरांनी वजन वाढवलं. यांनी काय केलं? शिवस्तुती केली, झाले प्रसन्न महाराज. आता हे असे आशुतोष आणि बर प्रसन्न व्हावं, वर देतो म्हणल्यानंतर काहीतरी निदान एक पर्वत द्यावा, हे द्यावं. यांनी काय द्यावं? अहो स्वतःचा आत्मलिंगच दिलं. आणि वर काय सांगितलं? पूजा कर, ईश्वर होशील. आता तुम्ही सांगा, एवढी राक्षस सेना त्याच्याकडे आहे, तर तो एवढ्या ऋषीगणांना देवदेवतांना असा त्रास देतो. आता 3 वर्षात जर त्याला पर्वत निर्माण करण्याची ताकद प्राप्त झाली तर आपलं काही खरंय का? म्हणजे आपलं संपलंच. बरं मग आता काय करावं अशी अपेक्षा आहे? काय म्हणून तर तुमच्याकडे आलोय, काहीतरी सूत्र हलवा, काहीतरी करून या लंकाधिपती रावणाला थांबवायला पाहिजे. संकट आलं आणि संकट आल्यानंतर महाविष्णूंनी सांगितलं, यामध्ये आता एकच आपल्याला मदत करू शकतील, ते म्हणजे मंगलमूर्ती. आणि म्हणून त्या सगळ्यांनी देवदेवतांनी त्या गणरायाचं स्मरण केलं. कारण हे गणराय कसे थो? तर सर्वांगे सुंदरो कास पितांबरो, सर्वांगे सुंदरो कास पितांबरो, विद्येचा सागर वंदियेला, वंदियेला. सर्वांगे सुंदरो कास पितांबरो, कास पितांबरो. घासियेली अंगी चंदनाची ओटी, मुक्तामाळ कंठी दौलतेची, दौलतेची माळा, पदकी रत्न टिळा, मृगनाभी टिळा, रेखियेला, रे
पीतांबरू सर्वांगी सुंदरू कास पीतांबरू कास पीतांबरू कास पीतांबरू. अशा त्या विघ्नहर्त्या गणरायाची सर्वांनी प्रार्थना केली आणि गणराय त्या ठिकाणी उपस्थित झाले. गणराय म्हणाले, ठीक आहे, आपण काहीतरी मार्ग काढूयात, पण मी एकटा नाही कार्य करणार, आपण सगळे मिळून काम करूयात. गणाधीशाचं हे लक्षण, नेतृत्व करायचं पण सगळ्यांना बरोबर घेऊन करायचं. आपण सगळे मिळून यावर मात करूयात. काय बरं करूयात? नारदा, आता तुम्ही असं करा, ज्या ठिकाणी रावण आत्ता आहे त्या ठिकाणी तुम्ही जा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर रावणाला असं सांगा की शिवपूजा जशी सकाळी करायची तशीच सायंकाळी सुद्धा करायची. आणि त्यामुळे आता शिवपूजा जर त्याला करायची असेल तर आधी काय, त्याला शुचिर्भूत होणं गरजेचं. बघा हो, शिवपूजेसाठी कुठल्याही एवढे छोटे छोटे नियम सांगितले. आपण साधं घरात जाऊन पहिलं पाय धुवावं हे सुद्धा आजकाल कळत नाही. म्हणून शिवपूजा करण्यासाठी त्याला काय करावं लागेल, शुचिर्भूत व्हावं लागेल. आणि शुचिर्भूततेसाठी ते आत्मलिंग तर हातात ठेवता येणार नाही. तेव्हा त्याला सांगा की मी हे आत्मलिंग काही काळ धरतो. तेव्हा तुम्ही काय करा, तुम्ही त्या ठिकाणी जा, ते आत्मलिंग तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या आणि रावण जसा दूर निघून जाईल शुचिर्भूत होण्यासाठी तसं पटकन ते आत्मलिंग खाली ठेवा. तिथे कामच झालं. एकदा आत्मलिंग खाली ठेवलं ते काही पुन्हा तिथून निघणार नाही. आणि रावणाला त्यामुळे ते काही प्राप्त होणार नाही, कारण शिवांनी काय सांगितलंय, लंकेमध्ये जाऊन पूजा कर. त्यामुळे ते काही त्याला प्राप्त होणार नाही आणि तिथे हे सफल होईल कार्य. सगळ्यांना कल्पना आवडली. ठीक आहे म्हणाले नारद. नारदांना ही कामं करायला आवडतातच, काही हरकत नाही म्हणाले, करतो का. पण झालं नाही तर काय, बुद्धिमंताचं हे लक्षण बर का. जसं आता आपण म्हणतो प्लॅन ए आणि प्लॅन बी दोन्ही तयार पाहिजे. एक जर घडलं नाही तर दुसरा युद्ध नीतीचा हे तयार पाहिजे. नाहीतर युद्धामध्ये या यांनी युद्ध करायला गेलो आणि काहीतरी विस्कटलं तर युद्धच थांबेल. युद्ध नीतीचा दुसरा लगेच आराखडा तयार पाहिजे, हे बुद्धिमंताचं लक्षण आहे. त्यामुळे गणराय म्हणाले, काळजी करू नका, मी तिथे असेनच, घडलं काही तर मी आहेच, बघू आपण. ठीक आहे म्हणाले नारद. आणि असे ज्या ठिकाणी लंकाधिपती होते त्या ठिकाणी नारद महर्षी आले. पण नारद महर्षी नुसते येतात का? हो नाही. कसे येतात? स्वर्गात येतात. इथे छान कोटी आहे, स्वर्गात स्वर्गात येतात. स्वर्गात एक शब्द आणि स्वर्गात असा दुसरा शब्द. त्यामुळे असे नारद महर्षी छान महाविष्णूंचं ध्यान करणार, नामगजर करणार. आणि त्यामुळे कुठेही जाताना नारद महर्षी आले ते कसं कळणार? नामगजरावरून. त्याप्रमाणे लंकाधिपती त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी आले आणि कसे आले? हो, नामगजर करत आले. कसं? राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, रमा रमण हरि गोविंद, रमा रमण हरि गोविंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय. राधाधर मधुमिलिंद जय जय, गोप सदना गुरुबलिंद खेलना, गोप सदना गुरुबलिंद खेलना, बलवत स्तुति
स्तुतिते नलिंद जय जय रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधु राधाधर मधु राधाधर मधुमिलिंद जय जय. असं छान छान गजर करत आले आणि लंकाधिपती रावणाने ते बघितलं. नारदांची स्वारी आलेली बघितली, हात जोडला, नमस्कार केलाय आणि म्हणाले महर्षी आज या ठिकाणी. तेव्हा नारद म्हणतात अरे हो, तुम्हाला सांगायलाच आलो. आधी वार्ता अशी आली की तुम्हाला म्हणे शिवशंकरांचा आत्मलिंग प्राप्त झालं. वा वा, खूपच छान. पण तुम्हाला एक म्हणून सांगतो बघा, हा चांगल्या उद्देशाने म्हणून सांगतो, हे आम्हाला माहिती आहे शिवपूजा जी असते ती फक्त सकाळीच करायची नसते, संध्याकाळी सुद्धा करायची असते. हो का? बरं झालं सांगितलं. काय करू मग आता, हेही मलाच विचारता, त्यासाठी झालंय सांगतो. आता असं करा, आता हे आत्मलिंग हो याबद्दल एक सांगतो. हो नारद महर्षी, काय आहे त्याच, मी शिवपूजा केली असती पण मी हे आत्मलिंग खाली ठेवू शकत नाही. हे जर मी ते खाली ठेवलं तर ते चिकटून बसेल आणि झालं म्हणजे ज्या उद्देशाने मी नेले ते साध्यच होणार नाही. मग काय करूयात? नाही, मी तेच सांगतो, ते आत्मलिंग मी काही काळ माझ्या हातामध्ये ठेवतो. बघा, तुम्ही सुचिरभूत होऊन या. शिवपूजेसाठी सुचिरभूतता जी आवश्यक आहे ती सुचिरभूत होऊन या. तोपर्यंत मी हे आत्मलिंग माझ्या हातात ठेवतो. तुम्ही आलात की शिवपूजा करा, आत्मलिंग घेऊन पुन्हा प्रयाण करा. लंकाधिपती रावणांनी हे ऐकलं आणि म्हणले नको. झालं का आता? आता पहिलाच शब्द नकार म्हणता का बरं? अहो नारदा, तुम्ही भजनाचे नादी, ते आत्मलिंग हातामध्ये घेतलं आणि भजन आठवलं एखादं आणि भजन जर तुम्ही सुरू केलं आणि त्या भजनाच्या नादामध्ये जर हे खाली ठेवून भजन करायला लागलात तर तुमचं काही नाही हो, तुमचं नाम होईल, पण माझं काय? झालं का आता? जे करायला आलं होतं ते त्यांनीच सांगितलं, आता करावं काय? इथे दुसरा आराखडा. दुरूनच लांब उभ्या असलेल्या गणरायांकडे बघितलं. आहे मी म्हणाले, काळजी नको, बोला तुम्ही. पण नारदांनी विचारलं, पण मग आता काय करायचं? शिवपूजा करणं तर गरजेचं आहे. तेव्हा रावण म्हणाला ठीक आहे, आता शिवशंकरांनी शिवपिंडी माझ्या हातात दिली आहे, आत्मलिंग दिलंय, तेही याचा कार्यभार बघतील. असं कोणीतरी पाठवतील माझ्या मदतीसाठी, वाटसरू पाठवतील, एखादा गुराखी पाठवतील जो मला मदत करेल. गणरायांना सूत्र सापडलं आणि नारदांना खुणावलं, तुमचं काम झालं, या आपण, आता मी बघतो. नारद महर्षी म्हणाले ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल, नारायण नारायण असं म्हणून निघाले. लंकाधिपती रावण त्या विचारामध्येच आहेत आणि असा विचार करता करताच लांबून येताना दिसला अनेक छान अशी गाई गुरं पळतायत आणि त्या गाई गुरांच्या मागे हातामध्ये छान डुंगराची काठी घेतलीये, छान असा फेटा बांधलेला आहे, धोतर नेसलेला आहे आणि असा तो सुंदर असा वेश करून गणराय त्यामध्ये त्या गुराख्याच्या वेशामध्ये आले आणि त्या गाई गुरांना हाकतायत. ते रूप बघितलं आणि लंकाधिपती रावण सुद्धा काही काळ भुलला होता. अहो प्रत्यक्ष गणराय ते मनमोहक रूप तसं होतच, त्या रूपामध्ये ते आले होते आणि त्याप्रमाणे गणराय आले गुराखी वेशधारी आणि लंकाधिपती रावणाने थांबवलं. थांब 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 थांब, इकडे रे बाळा, लहान होते, अरे किती गोड दिसतोस, छान गाई गुरं हाकतोस, एक काम करशील माझं?
गुराखी वेशधारी गणराय म्हणाले, काम कळलंच मला ते कशावरून. बघा, जेव्हा गोड गोड बोलतात तेव्हा काम असतं हे आपल्याला कळून येतं. जसं आई बाबांना गोड गोड बोललं की आई बाबा विचारतातच काय हवंय, हे लगेचच कळतं. त्याप्रमाणे गणरायांनी विचारलं, वाटलंच मला काहीतरी काम असेल, काय काम? हे बघ, असं करतोस का? ही आत्मलिंग हे जरा वेळ सांभाळतोस का? माझी शिवपूजेची वेळ झाली आहे, मी असा लगेच जातो आणि लगेच येतो, शुचिरभूत होऊन येतो, पूजा करतो आणि प्रयाण करतो. पण एक कर बर का, हे आत्मलिंग शिवशंकरांनी दिले आणि त्यांनी सांगितलं हे खाली ठेवू नकोस. ठीक आहे म्हणाले. पण गणराय म्हणतात, गुराखी वेशधारी गणराय म्हणतायत, किती वेळात याल? दशानन म्हणाले, हा काय, असा गेलो, शुचिरभूत होतो आणि लगेच येतो. मी काय करून याल असं नाही विचारलं, किती वेळात याल असं विचारलं. आता ते कसं सांगणार बाळा? आता असा जातो, जेवढा वेळ लागेल तेवढा शुचिरभूत व्हायला होतो आणि येतो. का रे, तुला घाई आहे का काही? आता घाई म्हणजे काय विचारतो? बघा, सूर्यास्त व्हायला आलाय, तुम्ही जाल तिकडे स्नानासाठी, पण इथे सूर्यास्त जसा व्हायला लागतो ना, तशा माझ्या या गाई गुरांना कळतं की घराकडे धावायचे, आणि तसे हे घराकडे धावत सुटतात. आणि जर हे धावायला लागले आणि त्यांच्या मागे जर मी दिसलो नाही तर माझी नोकरी जाईल. तुम्ही याल हो शुचिरभूत होऊन, तुम्ही नंतर मिळवाल पर्वत, माझं काय? माझी नोकरी जाईल. नाही नाही, मी एवढा उशीर करणार नाही, मी लगेच येतो. बर, असं करूयात का, आपण यातनं मध्य काढूयात. मी तुम्हाला 3 हाका मारतो, त्या 3 हाकांमध्ये जर तुम्ही आला नाही तर मी हे इथेच खाली ठेवणार आणि निघून जाणार. नाही नाही नाही, असं करू नको, त्या 3 हाकांच्या आत मी येतो. आता काही जणांना असा प्रश्न पडतो की रावणाचं नक्की चुकलं कुठे हो? त्याने तर व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या होत्या, पण गणरायांची सूक्ष्मता इथे दिसते. 3 हाका मारतो हे सांगितलं, पण रावणाने विचारलं नाही की त्या 3 हाकांमध्ये किती अंतर असेल, किती वेळाने हाक माराल हे विचारलं नाही रावणाने, आणि तेच सूत्र सापडलं, ही सूक्ष्म नजर. 3 हाका मारतो, त्यात तुम्ही आले तर हे खाली ठेवतो. झालं, ठरलं, ठीक आहे. आत्मलिंग दिलं. रावण म्हणाला, आम्ही आलोच. असं म्हणून जरा दशानन दूर झाले. मायाच होती हो सगळी. लागली गाई गुरं पळायला आणि त्यांना हाकाच्या नादामध्ये रावण महाराज 1, रावण महाराज 2, रावण महाराज 3 असं म्हणाले. आत्मलिंग खाली ठेवलं आणि इकडे तिकडे न बघता निघून गेले. दशानन धावत 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 येतात, तोपर्यंत ते आत्मलिंग खाली झालं, ते चिकटलं आणि जे कार्य घडणार होतं ते कार्य घडलं. बरं, आता रावणाला त्या गुराख्यालाही दोष देता येणार, कारण त्यांनी सांगितलं होतं मी 3 हाका मारीन. 3 हाका मारल्या होत्या. आता रावण ते आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न करतोय, पण ते काही उचललं जाईना आणि त्यामुळे ते पिळवटून काढण्यासारखं उचललं त्याने आणि त्याचा आकार गोकर्णासारखा झाला. आणि म्हणून जे स्थान आपण म्हणतो ते गोकर्ण महाबलेश्वर. बलाने उचलण्याचा प्रयत्न केला पण ते जमलं नाही आणि म्हणून त्याचा आकार गाईच्या कर्णासारखा झाला. असं ते गोकर्ण महाबलेश्वर. तर असे गणराय बरं, जेव्हा संकट येतं त्या संकट समयी या गणरायांनी नक्की नक्की आपल्याला त्या संकटातून सोडवण्याचा मार्ग निवडला. त्या मंगल मूर्तींनी कायमच भक्तांचं मंगल व्हावं हीच मनीषा ते मनामध्ये धरून असतात. पण जसं मंगल मूर्ती कार्य करतात तसं आपणही या अनेक गुणांचा आधार घेऊन मंगल मूर्ती होण्याचं कार्य करावं. आख्यानातून काय बरं शिकलो बघा. निर्भयता
गणरायांनी ठेवलीच कार्य करण्याची, पण ती धाडस होत, पण सूक्ष्म नजर होती. जसं मी सांगितलं की रावण कुठे बरं फसेल हे माहिती होते, किती वेळाने हाक मारायची हे ठरलं नाही आणि तिथे रावण फसला. ही सूक्ष्मता त्यामध्ये होती आणि लवचिकता तर होतीच हो. अहो, तो मंगलमूर्ती पण भक्तांसाठी गुराख्याचा वेशही त्यांनी धारण केला. असे हे मंगलमूर्ती आहेत. अशा या मंगलमूर्तींचं रूप ध्यानामध्ये घ्यायचं. आज या ठिकाणी जो काही आपण 5 दिवस संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी कीर्तन त्या ठिकाणी ऐकलीत, त्या कीर्तनांचं सूत्र हेच लक्षात घ्यायचं. या सगळ्या गणरायाच्या गुणवर्णनातून, या सगळ्या कीर्तनांमधून, आख्यानांमधून गोष्टी ऐकायच्या, पण फक्त गोष्टी ऐकून सोडून द्यायच्या नाही, ते सूत्र लक्षात ठेवायचं. नाहीतर 6 ते 7:30 पावणे 8 पर्यंत कीर्तन ऐकलं आणि घरी गेल्यानंतर कोणी विचारलं काय पूर्वलंगा घेतला होता, काय माहित नाही बाबा, घेतला असेल काहीतरी. हा, पण त्या माझी मैत्रीण ना, तिची साडी मात्र आज हिरव्या रंगाची होती बरं का. म्हणजे लक्ष तिकडे गेलं, पण पूर्व रंग आणि उत्तर रंग काय होतात त्याकडे लक्ष गेलं नाही, असं व्हायला नको. हे लक्षात घ्या. ही कीर्तनं जी आपण ऐकली ते सूत्र लक्षात ठेवा. त्या गणरायाचं नाम मुखामध्ये कायम असू द्या. अनेक कथा श्रवण करा, पण ते सूत्र ही लक्षात ठेवा. गणाधीश व्हा, गणाधीशाबरोबरच पूर्व रंगाचे गुणवर्णन केले त्याप्रमाणे गुणाधीश सुद्धा होण्याचा प्रयत्न नक्की करा. आणि जसे मंगलमूर्ती आहेत त्याप्रमाणे आपलीही मंगलमूर्ती कशी होईल, आपलंही जीवन आनंदी कसं होईल याचा विचार करा. आणि म्हणून निरूपणाच्या अभंगामध्ये आपल्याला एकनाथ महाराज हेच सांगतात की असा जो मंगलमूर्ती आहे, असा जो विघ्नहर्ता आहे, जो 14 विद्या 64 कलांचा अधिपती आहे, त्या गणरायाचं स्मरण नित्य ठेवा, नित्य करा. तो नेहमीच भक्ता लागी तत्पर, भक्तांच्या संकट समयी तो धावून येतोच. पण तुम्हीही प्रयत्न ठेवा, तुम्हीही त्याच्या नामस्मरणात राहा आणि गणाधीश आणि गुणाधीश होण्याचा प्रयत्न करा. म्हणून निरूपणाच्या अभंगामध्ये एकनाथ स्वामी आपल्याला हेच सांगतात. पूर्वरंगाचं पद पुन्हा आपण म्हणूयात आणि कीर्तनाची समाप्ती करूयात. या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा सर्व या ठिकाणी विश्वस्तांचे, थकार गुरुजींचे सर्वांचे आभार, आपल्या सर्व श्रोत्यांचे आभार. कारण गंमत काय असते की अशी जेव्हा सतत लोक जात असतात दर्शनासाठी, तेव्हा लक्ष असणं हे फार महत्वाचे. सगळे जण बसलेत आणि फक्त कीर्तनकार आहेत, जेव्हा काही आजूबाजूला गोंधळ नाहीये तेव्हा एक वेळ कीर्तन ऐकणं सोपं आहे. पण जसं म्हणलं तसं यांची साडी छान आहे, यांचा कुर्ता छान आहे, यांनी हातामध्ये काय घेतलंय, कुठलं फुल आणलंय, अरे बापरे काका यांचे पेढे आणलेत वाटतं, या गोष्टींकडे लक्ष नको, हे कीर्तनाकडे लक्ष असू देत. म्हणून आपल्या सर्व श्रोतृ वर्गाचे आभार. कारण श्रोता हेच पहिल्यांदा कीर्तनकारांसाठी महत्वाचे असतात. त्यामुळे या सर्व श्रोता वर्गांचे, ज्येष्ठ मंडळींचे आभार. लहान तोंडी मोठा घास घेतला या नारदांच्या गादीवरून तो घेतलेला आहे. त्यामुळे त्यासाठी तुम्ही श्रोता समर्थ आहात. आणि ज्याप्रमाणे निवृत्तीनाथ म्हणतात त्याप्रमाणे माऊली जसा आपल्या लेकराचे बोबडे बोल तेवढ्याच आनंदाने ऐकते, तशा काही आनंदाने आपण हे काही बोल ऐकले. चुकलं माकलं असेल ते माझं आहे, बाकी सर्व समर्थांचं, श्री गुरूंचं आहे. या ठिकाणी कीर्तन समाप्ती करूयात, मूळ पद्य म्हणूयात आणि तुकाराम महाराजांनी मागितलेलं मागणं मागून आरती करूयात. नमन माझे गजवदना, नमन माझे गजवदना, सर्व भावे धरू चरण, सर्व भावे धरू चरण. एका जनार्दनी शरणा,
एका जनार्दनी शरण नागत्याचे गजानन नागत्याचे गजानन नमन माझे गजबदना नमन माझे गजबदना सर्व भावे धरू चरणा सर्व भावे धरू चरणा सर्व भावे धरू चरणा हेची दान देगा देवा तुझा विसर ना भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हलगे मुक्ती गण संपदा संत संग देगा सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आभासी